नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक होणार आहे. त्या टॉपिकचं नाव आहे वॉन्टेड टू. ओके, चला बघूयात आपण. लक्ष द्यायचं बोर्डाकडे. वॉन्टेड टू. वॉन्टेड टू ला काय म्हणायचं मराठीमध्ये? सब्जेक्टला डॉट डॉट करायचं होतं. सब्जेक्टला डॉट डॉट करायचं होतं. आपण पाठीमागे वॉन्ट टू पाहिलेला आहे. हा आहे वॉन्टेड टू. वॉन्ट टू हा प्रेझेंट मध्ये होता. ओके, त्याचा पास्ट काय आहे? वॉन्टेड टू. वॉन्ट टू मध्ये आपण मला अभ्यास करायचा आहे, मला अभ्यास करायचा आहे आपली इच्छा सांगण्यासाठी आपण वापरलाय. पण पास्ट मध्ये ओके, भूतकाळामधील इच्छा सांगण्यासाठी तुम्हाला मला अभ्यास करायचा होता, समजतंय? तेव्हा आय वॉन्टेड टू स्टडी. मला तेथे जायचं होतं. आय वॉन्टेड टू गो देअर. समजतंय? मला सकाळी लवकर उठायचं होतं. आय वॉन्टेड टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. त्याला डॉक्टर बनायचं होतं. ही वॉन्टेड टू बिकम अ डॉक्टर. समजलं? भूतकाळामधील एखादी इच्छा सांगण्यासाठी जे तुम्हाला करायचं होतं ते सांगण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? या वॉन्टेड टू चा वापर करायचा आहे. समजतंय? क्लिअर सर्वांना? ओके, बघूयात आपण यामध्ये वाक्यरचना. यामध्ये आपण आता पहिला प्रकार पाहूयात, अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. ओके, चला लक्ष द्यायचं बोर्डाकडे. पहिला प्रकार आहे आपला अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्यरचना. पहिला प्रकार आहे आपला. याचा फॉर्म्युला आहे, बघा फॉर्म्युला. यस प्लस वॉन्टेड टू प्लस V1 प्लस O प्लस RS आणि क्वेश्चन मार्क. सब्जेक्ट वापरायचं आहे, त्यानंतर वॉन्टेड टू घ्यायचं आहे. V1 क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट RS, सॉरी क्वेश्चन मार्क घ्यायचं नाही तुम्हाला, RS. क्लिअर आहे सर्वांना? ओके, चला बघूया आता वाक्यरचना. यामध्ये पहिलं वाक्य येईल, आय वॉन्टेड टू गो. आय वॉन्टेड टू गो म्हणजे मला जायचं होतं. आय वॉन्टेड टू गो म्हणजे मला जायचं होतं पण मी जाऊ शकलो नाही. बरोबर आहे? आय वॉन्टेड टू गो, मला जायचं होतं. दुसरं वाक्य आहे, यू वॉन्टेड टू गो. यू वॉन्टेड टू गो, तुम्हाला जायचं होतं. पुढचं वाक्य आहे, वी वॉन्टेड टू गो. वी वॉन्टेड टू गो, आम्हाला जायचं होतं. पुढचं वाक्य आहे, ही वॉन्टेड टू गो, त्याला जायचं होतं. पुढचं वाक्य, शी वॉन्टेड टू गो, तिला जायचं होतं. इट वॉन्टेड टू गो, त्याला जायचं होतं. आणि पुढचं वाक्य, दे वॉन्टेड टू गो, त्यांना जायचं होतं. आणि शेवटचं, राहुल वॉन्टेड टू गो, राहुलला जायचं होतं. समजतंय? समजलं? ओके, मला अभ्यास करायचा होता. आय वॉन्टेड टू स्टडी. तुम्हाला अभ्यास करायचा होता. यू वॉन्टेड टू स्टडी. आम्हाला अभ्यास करायचा होता. वी वॉन्टेड टू स्टडी. त्याला अभ्यास करायचा होता. ही वॉन्टेड टू स्टडी. तिला अभ्यास करायचा होता. शी वॉन्टेड टू स्टडी. त्याला अभ्यास करायचा होता. इट वॉन्टेड टू स्टडी. त्यांना अभ्यास करायचा होता. दे वॉन्टेड टू स्टडी. आणि राहुलला अभ्यास करायचा होता. राहुल वॉन्टेड टू स्टडी. ओके, अफर्मेटिव्ह सेंटेन्स समजलं तुम्हाला? क्लिअर आहे का सर्वांना? व्हेरी गुड. चला आपण बघूया आता निगेटिव्ह सेंटेन्सेस. बोर्डाकडे बघायचंय. निगेटिव्ह सेंटेन्सेस हे बघा. निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी वाक्यरचना. ओके, वॉन्टेड टू आहे. सब्जेक्ट डिडंट प्लस वॉन्ट टू वापरायचं. फॉर्म्युला बघा. काय फॉर्म्युला? यस प्लस डिडंट प्लस वॉन्ट टू प्लस V1 प्लस O प्लस RS. फॉर्म्युला समजलाय? ओके, निगेटिव्ह सेंटेन्स नकारार्थी वाक्यरचना. याचा फॉर्म्युला आहे यस प्लस डिडंट प्लस वॉन्ट टू प्लस V1 प्लस O प्लस RS. ओके, इथं डिडंट आल्यामुळे इथं आपण वॉन्ट टू घेतलेला आहे. क्लिअर आहे सर्वांना? चला आता आपण बघूयात वाक्यरचना. यामध्ये आय डिडंट want to, I didn't want to play. I didn't want to play. मला खेळायचं नव्हतं. वाक्य मराठीमध्ये कसं येईल? मला खेळायचं नव्हतं. I didn't want to play. मला खेळायचं नव्हतं.
ओके, चला पुढे पुढचं वाक्य आहे यू डिडंट वांट टू प्ले. यू डिडंट वांट टू प्ले. तुम्हाला खेळायचं नव्हतं. पुढचं वाक्य आहे वी डिडंट वांट टू प्ले. आम्हाला खेळायचं नव्हतं. नेक्स्ट, ही डिडंट वांट टू प्ले. त्याला खेळायचं नव्हतं. नेक्स्ट, शी डिडंट वांट टू प्ले. तिला खेळायचं नव्हतं. इट डिडंट वांट टू प्ले. त्याला खेळायचं नव्हतं. आणि दे डिडंट वांट टू प्ले. त्यांना खेळायचं नव्हतं. राहुल डिडंट वांट टू प्ले. राहुलला खेळायचं नव्हतं. समजतंय? समजलं? आय डिडंट वांट टू गो देअर. मला तेथे जायचं नव्हतं. यू डिडंट वांट टू गो देअर. तुम्हाला तेथे जायचं नव्हतं. वी डिडंट वांट टू गो देअर. आम्हाला तेथे जायचं नव्हतं. ही डिडंट वांट टू गो देअर. त्याला तेथे जायचं नव्हतं. शी डिडंट वांट टू गो देअर. तिला तेथे जायचं नव्हतं. समजतंय? या प्रकारच्या वाक्यरचना जे निगेटिव्ह भूतकाळामध्ये आपण ज्या नकारात्मक वाक्यरचना वापरतो, आपली इच्छा होती नव्हती, ओके, नव्हती तेव्हा सांगण्यासाठी तुम्हाला काय करायचं, या निगेटिव्ह सेंटेन्सचा वापर करायचा. क्लिअर आहे सर्वांना? सर्वांना क्लिअर आहे? हो. आपण आता बघूया पुढचा प्रकार, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स याला म्हणायचं प्रश्नार्थक वाक्यरचना. ओके, त्याचा फॉर्म्युला आहे वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं तुम्हाला डिड प्लस यस प्लस want to plus v1 plus o plus rs and question mark. ओके, यामध्ये डेड आलेला आहे. वाक्यामध्ये डेड आले त्यामुळे आपण इथं want to घेतलेला आहे. ओके, हा पास्ट मध्ये येतोय. चला वाक्यरचना बघूयात आपण. did I want to study. Did I want to study म्हणजे मला अभ्यास करायचं होतं का. Did I want to study मला अभ्यास करायचं होतं का. मला अभ्यास करायचं होतं का. Did I want to study मला अभ्यास करायचं होतं का. ओके, Did I want to study मला अभ्यास करायचं होतं का. पुढचं वाक्य आहे Did you want to study? Did you want to study? तुम्हाला अभ्यास करायचं होतं का. पुढे वाक्य आहे Did we want to study? Did we want to study? आम्हाला अभ्यास करायचं होतं का. Did he want to study? पुढचं वाक्य आहे इथे ही. Did he want to study? त्याला अभ्यास करायचं होतं का. Did she want to study? तिला अभ्यास करायचं होतं का. Did it want to study? त्याला अभ्यास करायचं होतं का. Did they want to study? त्यांना अभ्यास करायचं होतं का. Did Rahul want to study? राहुलला अभ्यास करायचं होतं का. समजतंय? क्लिअर आहे? तुला सकाळी लवकर उठायचं होतं का. Did you want to get up early in the morning? त्याला सकाळी लवकर उठायचं होतं का. Did he want to get up early in the morning? तिला सकाळी लवकर उठायचं होतं का. Did she want to get up early in the morning? ओके, या प्रकारच्या वाक्यरचना आपण या इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापरत असतो. समजतंय? क्लिअर आहे? चला, हा प्रकार समजलाय सर्वांना? हो. चला आपण बघूयात आता पुढचा प्रकार, निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. ओके, पुढचा प्रकार आपण बघूयात निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह. इथे लिहितो मी निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य. निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स याचा फॉर्म्युला आहे डिडंट. वाक्याच्या सुरुवातीला डिडंट वापरले आपण, सब्जेक्ट वापरले, want to वापरले, v1 ऑब्जेक्ट rs आणि क्वेश्चन मार्क. ओके, कशा प्रकारच्या वाक्यरचना असतात बघा. वाक्याच्या सुरुवातीला डिडंट I come to class. Didn't I? Sorry. Want to राहिलं. बघा चला वाक्य कसं असतं. वाक्याच्या सुरुवातीला वापरायचं आपण डिडंट वापरलो. Didn't I want to
come to class. Didn't I want to come to class? मला क्लासला यायचं नव्हतं का? मला क्लासला यायचं नव्हतं का? Didn't I want to come to class? मला क्लासला यायचं नव्हतं का? नेक्स्ट सेंटेन्स असेल आपल्यासाठी Didn't you want to come to class? Didn't you want to come to class? तुम्हाला क्लासला यायचं नव्हतं का? Didn't we want to come to class? आम्हाला क्लासला यायचं नव्हतं का? Didn't he want to come to class? त्याला क्लासला यायचं नव्हतं का? Didn't she want to come to class? तिला क्लासला यायचं नव्हतं का? ओके, didn't they want to come to class? त्यांना क्लासला यायचं नव्हतं का? Didn't Rahul want to come to class? राहुलला क्लासला यायचं नव्हतं का? तुला अभ्यास करायचं नव्हतं का? Didn't you want to study? तुला वेळेवर उठायचं नव्हतं का? Didn't you want to get up on time? तुला व्यायाम करायचं नव्हतं का? Didn't you want to take exercise? तुला जेवण करायचं नव्हतं का? Didn't you want to take a meal? समजतंय? ओके, या प्रकारच्या वाक्यरचना आपण या प्रकारामध्ये पाहत असतो. निगेटिव्ह इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स समजलं सर्वांना? क्लिअर आहे? चलो द नेक्स्ट WH इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स आपण पाहूयात. WH इंटरॅगेटिव्ह सेंटेन्स बघूयात आपण वाक्यरचना. WH इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस. WH प्रश्नार्थक वाक्यरचना. याचा फॉर्म्युला आहे आपल्या समोर. WH plus did plus yes plus want to plus V1 plus O plus RS आणि क्वेश्चन मार्क. ओके, वाक्यरचना बघूयात आपण. फॉर्म्युला बघा. WH did घ्यायचे, सब्जेक्ट घ्यायचे, want to घ्यायचे, V1 घ्यायचे, ऑब्जेक्ट RS आणि क्वेश्चन मार्क. आता तुम्हाला इथे प्रश्न तयार करायचे. बघूयात आपण आता. ओके, वाक्य बघूयात आपण. When did I want to study? When did I want to study? When did I want to study? मला केव्हा अभ्यास करायचा होता? When did I want to study? मला केव्हा अभ्यास करायचा होता? मला केव्हा अभ्यास करायचा होता? When did I want to study? मला केव्हा अभ्यास करायचा होता? क्वेश्चन मार्क. When did I want to study? मला केव्हा अभ्यास करायचा होता? When did you want to study? इथं पुढचं वाक्य आहे तुम्हाला. When did you want to study? तुम्हाला केव्हा अभ्यास करायचा होता? When did we want to study? आम्हाला केव्हा अभ्यास करायचा होता? When did he want to study? त्याला केव्हा अभ्यास करायचा होता? When did she want to study? तिला केव्हा अभ्यास करायचा होता? When did they want to study? त्यांना केव्हा अभ्यास करायचा होता? When did Rahul want to study? राहुलला केव्हा अभ्यास करायचा होता? समजतंय? कळतंय का? ओके, तुला केव्हा उठायचं होतं? When did you want to get up? समजतंय? तुला किती तास अभ्यास करायचा होता? तुला किती तास अभ्यास करायचा होता? How many hours did you want to study? ओके, तुला काय बनायचं होतं? What did you want to become? समजतंय? समजतंय? क्लिअर आहे सर्वांना? ओके, व्हेरी गुड. चला, हा प्रकार समजला तुम्हाला? WH इंटरॅक्टिव्ह सेंटेन्स समजलाय? तुम्हाला या प्रकारामध्ये प्रश्न तयार करायचे आहेत. ओके, प्रश्न तयार करण्यासाठी तुम्हाला हा WH इंटरॅक्टिव्ह सेंटेन्स वापरायचा आहे. क्लिअर झाले सर्वांना? चला आता आपण बघूयात पुढचा प्रकार. WH निगेटिव्ह सेंटेन्सेस बघूयात आपण. WH पुढचा प्रकार आहे WH निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस. WH निगेटिव्ह इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस. WH नकारार्थी प्रश्नार्थक वाक्यरचना. ओके, चला बघूयात आपण याचा फॉर्म्युला. वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला WH घ्यायचे आहे. WH झाल्याच्या नंतर didn't वापरायचं. didn't. ओके, प्लस सब्जेक्ट घ्या. त्यानंतर want to प्लस V1 प्लस O प्लस RS आणि क्वेश्चन मार्क.
ओके WH वर्ड घ्यायचं आहे, त्यानंतर डिडंट घ्यायचं आहे, सब्जेक्ट want to be1 ऑब्जेक्ट RES क्वेश्चन मार्क. ओके चला आपण आता वाक्य बघूया. Why didn't I want to become a doctor? Why didn't I want to become a doctor? Why didn't I want to become a doctor? मला डॉक्टर का बनायचं नव्हतं? मला डॉक्टर का बनायचं नव्हतं? Why didn't I want to become a doctor? मला डॉक्टर का बनायचं नव्हतं? Why didn't I want to become a doctor? मला डॉक्टर का बनायचं नव्हतं? Why didn't you want to become a doctor? Why didn't you want to? Why didn't you want to become a doctor? Okay. चला. Why didn't you want to become a doctor? तुम्हाला डॉक्टर का बनायचं नव्हतं? Why didn't you want to become a doctor? आम्हाला डॉक्टर का बनायचं नव्हतं? Why didn't he want to become a doctor? त्याला डॉक्टर का बनायचं नव्हतं? Why didn't she want to become a doctor? तिला डॉक्टर का बनायचं नव्हतं? Why didn't they want to become a doctor? त्यांना डॉक्टर का बनायचं नव्हतं? ओके why didn't Rahul want to become a doctor? राहुलला डॉक्टर का बनायचं नव्हतं? समजतं? तुला वेळेवर का यायचं नव्हतं? Why didn't you want to come on time? ओके तिला व्यायाम का करायचा नव्हता? Why didn't she want to take exercise? तुम्हाला अंघोळ का करायची नव्हती? Why didn't you want to take a bath? समजतंय? तुला नाश्ता का करायचा नव्हता? Why didn't you want to take breakfast? समजतंय? तुला लवकर का उठायचं नव्हतं? Why didn't you want to get up early? क्लिअर आहे सर्वांना? यामध्ये wanted to यामध्ये वाक्यरचना मला अभ्यास करायचं होतं I wanted to study. मला अभ्यास करायचं नव्हतं I didn't want to study. तुला अभ्यास करायचं होतं का Did you want to study? तुला अभ्यास करायचं नव्हतं का Didn't you want to study? तुला केव्हा अभ्यास करायचं होतं When did you want to study? तुला अभ्यास का करायचं नव्हतं Why didn't you want to study? समजतंय? मला खेळायचं होतं I wanted to play. मला खेळायचं नव्हतं I didn't want to play. तुला खेळायचं होतं का Did you want to play? तुला खेळायचं नव्हतं का Didn't you want to play? तुला किती तास खेळायचं होतं How many hours did you want to play? तुला का खेळायचं नव्हतं Why didn't you want to play? मला पुस्तक वाचायचं होतं I wanted to read a book. मला पुस्तक वाचायचं नव्हतं I didn't want to read a book. तुला पुस्तक वाचायचं होतं का Did you want to read a book? तुला पुस्तक वाचायचं नव्हतं का Didn't you want to read a book? तुला कोणतं पुस्तक वाचायचं होतं Which book did you want to read? तुला पुस्तक का वाचायचं नव्हतं Why didn't you want to read a book? समजते सर्वांना? क्लिअर आहे? wanted to समजलंय? ओके चला तर मग आपण आता पुढच्या लेक्चर मध्ये नवीन टॉपिक पाहूया. क्लिअर? ओके थँक्यू.